नमस्कार मित्रांनो, NK ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या 20 मार्काच्या अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या संदर्भातली प्रश्नपत्रिका आपण आज अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण एक प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे। आज अंतर्गत मूल्यमापनाची दुसरी प्रश्नपत्रिका आपण सर्वांसाठी या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विषय आहे अर्थशास्त्र, वेळ आहे 1 तास आणि गुण आहेत 20। यामध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न दिले जातात, त्यापैकी 4 प्रश्न 1-1 मार्काचे आहेत। त्याविषयीची माहिती आपण पाहतोय। 5वा प्रश्न जो आहे तो आपण व्यवस्थित नंतर त्याच्या संदर्भात विचार करूयात। पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यावर्षी आपण साध्या सोप्या पद्धतीच्याच प्रश्नांचा विचार केलेला आहे। यानंतर जेव्हा रेग्युलर कॉलेज सुरू असतील तेव्हा आपण इतरही प्रश्न त्यामध्ये ॲड करूयात, परंतु ह्या वर्षीचा आपण विचार करून सामान्य जनरल साधे सोपे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामध्ये पहिला प्रश्न आहे, हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात टिंबटिंब पर्याय आहे अ, प्रत्यक्ष संबंध असतो, पर्याय ब आहे, व्यस्त संबंध असतो, पर्याय क आहे, कोणताही बदल नाही आणि पर्याय ड आहे, प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो। दुसरा प्रश्न आहे, एका जादा नग संख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे पर्याय अ, एकूण प्राप्ती, पर्याय ब आहे, सीमांत प्राप्ती, पर्याय क आहे, सरासरी प्राप्ती आणि पर्याय ड आहे, सीमांत खर्च। यानंतर प्रश्न तिसरा आहे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री। पर्याय दिलेत अ, निर्यात व्यापार, पर्याय ब, आयात व्यापार, पर्याय क, अंतर्गत व्यापार, पर्याय ड, बाह्य व्यापार। यानंतर 4, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण। अपुरी बचत, ब, रोख रकमेची वाढती मागणी, क, असंघटित क्षेत्राची उपस्थिती आणि ड, वित्तीय गैरव्यवस्था। यानंतर प्रश्न दुसरा आहे, सहसंबंध स्पष्ट करा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सर्वसाधारण समतोलाचा संबंध स्थूल अर्थशास्त्राची तर टिंबटिंबचा संबंध सूक्ष्म अर्थशास्त्राची असेल। 2, कमी किंमत मागणीचा विस्तार, टिंबटिंब मागणीचा संकोच। 3, पूर्ण स्पर्धा मुक्त प्रवेश आणि निर्गमन, टिंबटिंब प्रवेशावर निर्बंध। 4, प्रत्यक्ष कर, संपत्ती कर, टिंबटिंब अप्रत्यक्ष कर। यानंतर आहे प्रश्न तिसरा, योग्य पारिभाषिक शब्द सुचवा। प्रश्न पहिला आहे, त्यामध्ये एका जादा नग संख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ। 2, 2 भिन्न कालावधीत एखाद्या चलात झालेल्या बदलांचे मापन करणारे सांख्यिकीय साधन। 3, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री। आणि 4, एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला वित्तीय साधनाद्वारे भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्यासाठी दिलेली लेखी वचन। अशा प्रकारे प्रश्न तिसरा होता। यामध्ये 4 प्रश्न, प्रश्न दुसऱ्यामध्ये 4 प्रश्न, प्रश्न पहिल्यामध्येही 4 प्रश्न होते। यानंतर प्रश्न चौथा आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा विसंगत शब्द ओळखा असंही विचारलं जाईल। याही प्रश्नात 4 प्रश्न दिले जातील। पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म आर्थिक घटक, विशिष्ट कुटुंब, एकूण मागणी, विशिष्ट उत्पादन, वैयक्तिक उत्पन्न। 2, अप्रत्यक्ष मागणी, भूमी, श्रम, भांडवल, कापड। 3, मक्तेदारीचे वैशिष्ट्ये, किंमतकर्ता, मुक्त प्रवेश, निर्गमन, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा अभाव। 4, करेत्तर उत्पन्न, शुल्क, भेटी, अनुदाने, वस्तू व सेवांवरील कर। यानंतर आहे प्रश्न 5वा, खालील घटनेवरून आपले मत नोंदवा। यामध्ये 2 घटना दिल्या जाणार आहेत। या दोन्ही घटनांवरती आपली मतं मांडायची आहेत। 2-2 मार्काचे हे प्रश्न आहे, त्यामुळे मिनिमम कमीत कमी 2 मुद्दे तुम्हाला ह्यामध्ये लिहायचे आहेत। मित्रांनो, इथं तुमचं मत विचारलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्या विधानाशी सहमत पण असू शकता, त्या विधानाच्या
बाबतीत तुम्हाला असहमत पण वाटत असेल तर तुमचं मत काय आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी स्पष्ट करून सांगायचं. आधी तुमचं मत सांगायचं आणि मग ते कसं ते योग्य आहे हे स्पष्ट करायचं. ते तुमचं मत असल्याने जर ते प्रॉपर चांगल्या पद्धतीने तुम्ही स्पष्ट केलं असेल तर त्याचे मार्क तुम्हाला व्यवस्थित दिले जातील. म्हणून हे प्रश्न तुम्ही तुमच्या मताने लिहायचे आहेत. घटना वेगवेगळ्या असतील. शिक्षक स्वतःच्या पद्धतीने वेगळ्या घटना तयार करून त्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणून मी स्पेशल घटना या ठिकाणी दिलेल्या नाही आहेत. अशा तुम्हाला कोणत्याही घटना आल्या तरी तुमचं मत असल्याने तो तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगलं ठामपणे स्पष्ट करून द्यायचं आहे. मिनिमम 2 मुद्दे तरी असले पाहिजेत. 2पेक्षा जास्त 3 लिहिले तरी चालते. हे 2 प्रश्नांची उत्तरं थोडीशी जास्त आपल्याला लिहायची आहे. 2-2 मार्काचे प्रश्न असल्याने अशा पद्धतीने हा 20 मार्काचा जो पॅटर्न आहे त्याप्रमाणे आपण 5 प्रश्न विचारात घेतलेत. 4 प्रश्नांमध्ये 1-1 वाक्याचे प्रश्न टाकलेले आहेत 1 मार्काचे आणि 5वा प्रश्न 2 मार्कांच्या प्रश्नांसाठी आहे. इथेही 4 गुण त्याचे होतात. अशा प्रकारे 5 प्रश्नांचे 20 गुण आणि ही आपली अंतर्गत मूल्यमापन चाचणीची परीक्षाचा पेपर म्हणूयात किंवा एक सरावासाठी प्रश्नपत्रिका आणि त्याचा फॉर्मॅटही तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल. या स्वरूपासाठी आपल्याला हे घटक अभ्यासायचे होते. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकांच्या संदर्भातली माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.